वो डाली इसमें शेक में सर्दी में लावा फोन पे आपल्याकडे आहे का 20 रुपये पैसे आहे ना बहुत लगी बहुत ब्रांड है इधर फोटो काढ आपलं आपलं करत राहू त्याच्यातलाही बघायचं कॅमेरा काय सांगाल सर, गेल्या 8 दिवसापासून थंडी जास्त पडत आहे आणि काय सांगाल किती दिवस? डिसेंबरच्या शेवटी बऱ्यापैकी थंडीचं आगमन झालं होतं आणि गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 30 तारीखपासून आणि 1 तारखेपासून आपल्याकडे दिसत आहे की आपल्याकडं ढगाळ वातावरण राहत आहे आणि थंडीची कडाका जो पडायला पाहिजे तो पडत नाही आहे. यामागचं कारण बघितलं गेलं तर फेंगल नावाचं एक चक्रीवादळ आता पूर्व किनारपट्टीवरती निर्माण झालं होतं की जे काल संध्याकाळी पंडिचेरी म्हणजे चेन्नईच्या दक्षिणेकडून ते लँडफॉल किंवा जमिनीवर कोसळलं. अजून त्या ठिकाणी आता ते बऱ्यापैकी केरळकडे सरकलेलं आहे आणि त्याची जी काही तीव्रता पाहता लक्षात येतं की फेंगलमुळे निर्माण झालेली परिस्थितीमुळे आपली थंडी जी आहे ही गायब झाली होती. येत्या 2-3 दिवसामध्ये साधारणतः पुढच्या 72 तासापर्यंत हा सगळा इम्पॅक्ट लक्षात घेता ही तीव्रता संपून जाईल. तीव्रता संपलेली आहेच आहे. महाराष्ट्राला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, जास्त पाऊस अपेक्षित नाही आहे. परंतु पश्चिम किनारपट्टी दक्षिण किनारपट्टी जे आहे जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. पण संभाजीनगर जालना या परिसरामध्ये पाऊस अपेक्षित नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण राहील, थंडी कमी असेल. मात्र या 2-3 दिवसानंतर पुन्हा तीव्रता जी आहे वाढणार आहे. या वर्षीचा हिवाळा बघितला गेला तर डिसेंबर आणि जानेवारी हे कडाक्याचे असणार आहेत.